नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ लागू, सेवानिवृत्ती उपदान मंजूर, महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यासंदर्भात 12 मे रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सरकारने 12 मे रोजी कर्मचारी हितासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सदर शासन निर्णयाचा कर्मचाऱ्यांना कसा आणि केव्हा फायदा होणार, चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सदर निर्णयानुसार असे नमूद करण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान आता देय राहणार आहे. त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे. तसेच सदर निर्णयामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की 1 नोव्हेंबर 2005 ते सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत नमुना क्रमांक 3 मधील विकल्प कार्यालयास सादर करावा लागणार आहे. त्यानुसार कुटुंब निवृत्ती वेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज व लाभासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ लागू होणार आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.